श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, आज आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि आज आहे दत्त जयंती पण आहे, पौर्णिमा पण आहे। त्याच्यामुळे आज जरा गडबड चालू आहे। तर इथे बघा, पौर्णिमा असल्यामुळे मी सर्व देव उजळून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आज भरपूर अशा पूजा होत्या माझ्या, त्याच्यामुळे उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून घेतलं मी। तर बघा, इथे लेपन सुकलं नाही तरी पण मग मी रांगोळी वगैरे काढून उंबरठ्याचं आज पूजन करून घेतलं आहे। तर अशा प्रकारे मी उंबरठ्याचं लेपन करून रांगोळी काढून दीप लावून घेतलेला आहे, कारण आज दत्त जन्म आहे। त्याच्यामुळे मग मला आज माझ्या पारायणाचं उद्यापन देखील आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी पण आहे। तर बघा, इथे माझी देवपूजा करून झालेली आहे। तर आज दत्त जयंती असल्यामुळे मला आज दत्त महाराजांना अभिषेक घालायचा आहे। तर माझ्या देवघरातील स्वामींची मूर्ती मी पारायण मांडणी केली आहे, तिथे ठेवली आहे। तर दत्त महाराजांची मूर्ती काही मी ठेवली नाही, कारण दत्त जयंतीच्या दिवशी मग आपल्याला अभिषेक करता आला नसता। तर म्हणून मग दत्तांची मूर्तीच्या ऐवजी मी सुपारी मांडलेली आहे। तर बघा, आज मी दत्तांना पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून मूर्ती देवघरात स्थापन करून देणार आहे। तर त्याच्यानंतर मला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन सुद्धा करायचं आहे। तर अभिषेक मी थोडक्यातच करणार आहे, पूजा मांडणी अशी काही वेगळी करणार नाही, कारण मग भरपूर अशा पूजा मांडणी होऊन जातील। त्याच्यामुळे मी आज दत्त महाराजांना फक्त पंचामृताचा आणि पाण्याचा अभिषेक करून दत्त महाराजांची मूर्ती देवघरात ठेवणार आहे। आणि त्याच्यानंतर आज आपल्या अन्नपूर्णा मातेची जयंती देखील आहे, तर तीही मला आज स्वयंपाकघरात पूजा करायची आहे। तर बघा, अशा प्रकारे दत्तगुरूंचा मी अभिषेक करून घेतला। त्यानंतर मी दत्त महाराजांना चंदनाचा टिका लावून घेतला आणि दत्त महाराजांची मूर्ती देवघरात स्थापन करून मूर्तीला धूपदीप दाखवून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे माझी आजची देवपूजा झालेली आहे। तर स्वामींच्या मूर्तीच्या जागेवर मी आज गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे, कारण स्वामींची मूर्ती मी पारायणाच्या इथे मांडणी केलेली आहे। तर बघा, आजची आपली देवपूजा अशी झालेली आहे। तर आता देवपूजा झाल्याच्या नंतर माझं उद्यापनाचा स्वयंपाक करणार आहे आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर मला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। तर किचनमध्ये माझा उद्यापनाचा सर्व स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी गॅस वटा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि त्याच्यानंतर आता देवघरातच मी आज अन्नपूर्णेची छोटीशीच पूजा मांडणी करणार आहे, कारण मला मार्गशीर्षची सुद्धा पूजा मांडणी करायची आहे आणि मला आरती पण करायची आहे। तर त्याच्यामुळे मी इथे आज स्वयंपाकघरात छोटीशीच अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेणार आहे। तर सर्वात आधी मी स्वस्तिक काढून घेतलं, त्याच्यावर चौरंग ठेवून घेतला आहे। हळदी कुंकवाने गॅसवर पण मी स्वस्तिक काढलं आहे, किचनच्या भिंतीवर सुद्धा मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि आता अन्नपूर्णा मातेची मी इथे पूजा करून घेते। तर आज माझा गुरुचरित्राच्या 3 दिवसीय पारायणाचं उद्यापन आहे। तर त्याच्यामुळे मी अन्नपूर्णा मातेची पूजा झाल्याच्या नंतर लगेच स्वामींची आरती करून घेतली। तर आज मी महाआरती घेतली। तर घरी कोणीच नव्हतं, मी एकटीच होती, त्याच्यामुळे मी आज एकटीनेच आरती करून घेतली। तर आरती झाल्याच्या नंतर आज मला मार्गशीर्षची पूजा देखील मांडायची आहे आणि स्वामींचं गुरुचरित्राचं उद्यापन देखील करायचं आहे। तर आज मी 3 मुलांना जेवायला बोलवलेलं आहे। तर जोडपं काही मला मिळालं नाही, तर मग मी त्यांचा नैवेद्य हा गायला देणार आहे। तर बघा, आरती करून झाल्याच्या नंतर मी इथे स्वामींना मुजरा करून घेतला आणि क्षमा मागून घेतली।
त्याच्यानंतर आरती झाल्याच्यानंतर मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मुलांनाही जेवू घातलं आणि त्याच्यानंतर मी आज एक वाजेच्यानंतर आज माझी लक्ष्मीची पूजा मांडायला घेतली आहे. जरा उशीरच झाला आहे आज, कारण सर्व आवरायला बराचसा असा वेळ गेला आणि आज पूजा मी माझ्या हॉलच्या इकडे मांडणार आहे, कारण तिकडे देवघराच्या इथे पोथीचं मांडणी केलेली आहे. त्याच्यामुळे आज मी पूजा इकडे मांडलेली आहे. तर पूजेसाठी जे काही सामान लागतं मी सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. म्हणजे कसं पूजा याला एकदा आपण जर बसलं तर मग आपल्याला सारखं उठावं लागत नाही. तरी पण काही ना काही वस्तू अशी असते की ती राहूनच जाते. तर बघा मी अशा आधी पूजा मांडणीच्या आधी समया लावून घेतलेल्या आहे आणि आपली नेहमीप्रमाणे स्वस्तिक काढून चौरंग मांडून आज पूजा मांडणी करायची आहे. तर आज मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवटा लावणार आहे. तर बघा मी इथे रांगोळीने आधी स्वस्तिक काढून घेते आणि त्याच्यावर चौरंग मांडून घेते. तर आज मी बॅकग्राऊंडला ठेवण्यासाठी माझ्याकडे एक लाकडी फळी होती. त्या फळीला माझ्याकडे जो ब्लाऊज पीस होता तो लावून घेतलेला आहे आणि तोच आज मी बॅकग्राऊंडला ठेवणार आहे. कारण छान दिसतं बॅकग्राऊंडला. भरपूर जणांनी प्रभावळ बनवली पण मला काही वेळच मिळाला नाही प्रभावळ बनवायला आणि इथे लाईटिंग लावायला बोर्डसुद्धा नाही ह्या भिंतीच्या इथे. त्याच्यामुळे मग मी असा बॅकग्राऊंडचा जुगाड केलेला आहे. तर बघा असं माझ्याकडे ही लाकडी फळी आहे. तर त्याला मी डबल टेपनी असं ब्लाऊज पीस असा चारी बाजूंनी व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि तोच मी असं चौरंगावर पाठीमागे ठेवून घेतलेला आहे. तर आज मी महालक्ष्मी आईसाठी जे नवीन वस्त्र घेतलेले आहे ते लावणार आहे. तर चौरंग मागच्या वेळेस मी चौरंगाच्या खाली जे अष्टदल कमल काढलं होतं, तर ह्या वेळेस तसं न करता मी एक छोट्याशा ताटात तांदूळ ठेवणार आहे आणि त्या तांदळावर आपली कळशी ठेवणार आहे. तर बघा तांदूळ ठेवून घेतले आहे. तांदळावर हळदी कुंकू अर्पण करून घेते आणि नेहमीप्रमाणे आपण जशी कलश मांडणी करतो तर तशी करून घ्यायची. म्हणजे कळशीत 1 रुपयाचा शिक्का, सुपारी, हळदी कुंकू, एखादं फूल टाकून घ्यायचं आहे. तर मी जे पण मला साज वगैरे लावायचं आहे ते खालीच लावणार आहे, कारण मागच्या वेळेस मी सर्व पत्री वगैरे ठेवून मग देवीला जे दागिने होते ते घातले होते ते थोडंसं अवघड गेलं मला. तर ह्यावेळेस मी तसं न करता ह्यावेळेस मी कलश आधी खाली सजवून घेणार आहे आणि मग त्याची वरती स्थापना करणार आहे. तर जे देवीचं वस्त्र आहे तर ते वस्त्र असं सरळ राहण्यासाठी मी एक काठी आहे माझ्याकडे, ती अशी कलशाला बांधून घेतली आहे, जेणेकरून वस्त्र असं पडणार नाही. कारण त्याच्यावर जर दागिने घातले तर त्या वस्त्रावर खूप वजन होतं आणि वस्त्र असं स्ट्रेट राहत नाही. त्याच्यामुळे मी अशी काठी बांधून घेतलेली आहे. तर इथे काठी बांधायला आपण सुतळीचा वापर नाही करायचा. तुम्ही कुठल्याही धाग्याचा वापर करा पण सुतळीचा वापर इथे करू नका. तर बघा असं वस्त्र आहे महालक्ष्मीचं. तर ते असं खाली पडतं आणि त्याच्यावर दागिने घातल्यावर तर आणखी ते दबल्या जातं. मग त्याला आधार देण्यासाठी मी अशी छोटीशी काठी बांधून घेतलेली आहे आणि आज मी खालीच सर्व अगोदर दागिने वगैरे घालून मग पत्री ठेवून आणि त्याच्यानंतर नारळ ठेवणार आहे. कारण मागच्या वेळेस मला थोडं अवघड गेलं नारळ वगैरे ठेवून दागिने घालायला.